नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. राकेशला संसरीत हा नागराज कानामागे मारतो आणि पुन्हा त्या अर्जुन आणि सायलीला मारण्याचा विचार करू नको, ते खूप डेंजर आहेस असं तो समजावून सांगतो. आणि हे देखील सांगतो की त्यांच्या तू खोड्या करायच्या आहेस, त्यांच्या मारण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर तू माझ्या शेजारी इथे जेलमध्ये असशील, ते खूप डेंजर आहेत असं तो वारंवार समजून सांगत असतो. तसं तो सॉरी म्हणतो आणि थोडं नागराज देखील त्याला समजून सांगतो. इकडे सायली खूप नाराज असते, तिला पाठीमागचं काही आठवत नसतं. त्यासाठी खूप प्रयत्न अर्जुन करणार असतो आणि अर्जुनवर त्याचा विश्वास देखील असतो. पण आता काय करावा यासाठी तो वेगवेगळ्या कल्पना आखतो. त्यावेळेस सायलीला प्रतिमाट्याची आठवण येते. त्या खूप वस्तू दाखवत असतात. तशाच वस्तू हा अर्जुन देखील दाखवू लागतो. आता ज्यावेळेस अर्जुन या गोष्टीचं दाखवत असतो आणि त्याला खूप कॉन्फिडन्स लेवल वाढलेली असते, त्यावेळेस तुम्ही असं कसं करू शकता असं सायली त्याला बोलते. इकडं महिपत बाबावरती लेडीज खूप खुश असते आणि आश्रमाची सगळी तयारी दाखवत असते, कसं बांधायचं कसं नाही. त्यावेळेस महिपत बोलतो की त्या ठिकाणी अन्नछत्र खूप मोठं असावं, माझ्या भक्तांना भरपूर जेवायला भेटायला हवं. त्यावेळेस आयडिया खूप छान आहे असं ती मुलगी बोलते आणि अन्नछत्र खूप मोठं होईल आणि ते 24 तास चालू राहील याची काळजी मी घेईल असं सांगतो. इथं सचिन ती जायला लागते. त्यावेळेस विचारतो की याच्यात तुमचा काय फायदा. त्यावेळेस माझा फायदा नक्कीच आहे, हे जे सर्व जे आहे मला ते बाबांमुळेच भेटलं आहे असं ती व्यक्ती सांगते, अर्थात ती लेडीज सांगते. ती लेडीजवर तो खूप प्रभावित असतो आणि सचिनच्या डोक्यात वेगळीच पालचूक चुकत असते की या लेडीजकडून आपण जास्त पैसा कमवू शकतो, तो महिपत बाबाच्या नावाखाली भरपूर पैसा कमवू शकतो याची आयडिया देखील विचार देखील तो करू लागला असतो. सचिनला खूप आनंद होत असतो की आपल्याकडे खूप मोठा पैसा येईल. इकडे वेगवेगळ्या गोष्टी ट्रॅक करत असतात अर्जुन आणि सायली. त्या ब्लॅकबोर्डवर ते लिहून देखील ठेवतात की DNA टेस्ट करायला हवी आणि वेगवेगळ्या 3 गोष्टी जेणेकरून तिला भूतकाळ आठवावा. त्यावेळेस आईस्क्रीमचा विषय निघतो त्याच्यामध्ये आणि आईस्क्रीम खाताना काहीतरी तुला आठवल याचा विचार करून ते आईस्क्रीम गुपचूपपणे खातात देखील. त्यावेळेस तिला खरंच लहानपणाचे अर्जुन आणि सायली दिसू लागतात. हा एपिसोड, हा सीन हा नेक्स्ट एपिसोडमध्ये असणार आहे.